नमो बुद्धाय, जय भीम. कसे आहात सर्वजण? आय होप की तुम्ही चांगलेच असताल. हे बघा, हे आहे आमचा पूर्ण पसारा. माझ्या मम्मीला एक कपडा काढायचा तर माझ्या मम्मी पूर्ण घर पांगून बसलेले आहे. हे बघा, हे साईडला कपडे काढून ठेवलेले आहे, बांधून ठेवायचे ते कपडे. आम्ही कपडे कुठे ठेवत असेल गेस करू शकता का तुम्ही? आम्ही कपडे ड्रमामध्ये ठेवतो, कारण की आमच्या घरामध्ये खूप कपडे आहेत. आमच्याकडे कबड पण आहे, पण त्यामध्ये आमचे कपडे मावत नाहीत. बघा माझी बहीण, ही माझी मम्मी आहे, ही माझी बहीण आहे. ती फुगून बसलेली आहे, कारण की मी तिला कारण की तिला म्हटलं होतं मी तुला व्हिडिओमध्ये घेणार नाही, म्हणून ती फुगून बसलेली आहे. बघा कशी बसली ती. कपड्यांच्या घड्या मारतायत त्या सगळेजण. बघा, आमच्याकडे कबड पण आहे, पण आम्ही त्यामध्ये कपडे ठेवतो, पण त्यामध्ये कपडे मावतच नाहीत. सगळे कपड्यांचा गोंधळ होऊन जातो. यामध्ये कपडे ठेवतो मग आम्ही. हे बघा, पूर्ण खाली केलेलं आहे आता ते. लोक त्यामध्ये पाणी ठेवतात, पण आम्ही कपडे ठेवतो. तर हे बघा, माझ्या मम्मीने सकाळीच पसारा काढलेला आहे. बट ॲक्च्युली नाही का, माझ्या पप्पाला कॅप लागत होती. आता खूप ऊन पडते आणि त्यामुळे खूप ऊन लागतं ना, तर माझ्या पप्पाला कॅप पाहिजे होती. माझ्या मम्मीने एका कॅपसाठी बघा किती मोठा पसारा काढलेला आहे. आता कधी आवडणार बरं का हा पसारा? मला तर खूप डेंजर भूक लागलेली आहे आणि मला ह्या सगळ्या पसाऱ्यामुळे चिडचिड पण होती आहे. तर मम्मी पसारा आवडच तर मी काहीतरी बनवते खायला. हे बघा, किती मोठा पसारा पांगलेला आहे. कधी आवडायचा हा पसारा? आणि मला खूप डेंजर भूक लागलेली आहे आणि मला स्कूलमध्ये पण जायचं. माझी आणखी तयारी नाही झालेली आहे. स्कूलमध्ये जायचं मला, माझी आणखी तयारी नाही झालेली आहे. अजून बाकी तयारी करायची आहे आणि माझा ड्रेस सुद्धा नाही सापडते. हे बघा, ड्रेसची पॅन्ट सापडलेली आहे, बट टी शर्ट कुठे काय माहिती. तर बघू शकता गाईस, तुम्ही गाणं लागलं ना तर माझ्याकडून डान्स करणे कंट्रोल होत नाही. बघा माझी मम्मी म्हणते बस डान्स करणार. बघा, मी डान्स करताना कधीच दमत नाही. दम लागतो मला, बट मी दमत नाही. बघू शकता किती पसारा आमच्या घरामध्ये. आणि आम्ही कपडे कोट्यांमध्ये सुद्धा ठेवतो आमचे वेगळे, कारण की आमचे कपडे मिक्स झाले तर खुशी मला खूप मारते ती मला कपड्यांमुळे. जर एखादा तिचा टॉप किंवा पॅन्ट मी घातली ना तर ती मला खूप डेंजर मारते. मला राग येतो, मी पण तिला मारते आणि मम्मी आम्हाला मारते. यांच्यासाठी मला असंच करावं लागतं, कारण यांना मी 2 कोठे दिलेले आहे त्याच्या आणि ड्रम पण दिलेला आहे, पण तरी पण आमचे कपडे काही ठिकाणावर राहत नाही. कपाटामध्ये पण खूप पसारा आहे. आणि कपाटामध्ये फक्त नाही का नवीन कपडे ठेवतो, आणि नवीन कपडे सुद्धा एवढे मोठे झालेले आहेत. हे कपडे आता साईडला काढून ठेवायचे. ते कपडे 1000 वेळेस कपाट लावून बघितलं, पण काही आमच्या पसारात एका ठिकाणी राहत नाही. टाकून द्यायचे ते कपडे. आता किती वेळेस पण आमचं कपाट लावलं ना तर ते उचकून जातं, ठिकाणावर राहतच नाही कपडे. तर गाईज, मला खूप डेंजर भूक लागलेली आहे. माझ्या मम्मीने सकाळी उपमा बनवला होता. माझी मॉम आहे ना, खूप छान स्वयंपाक बनवते. सकाळी उपमा बनवला होता, मी खाल्ला होता, बट मला आवडत नाही, पण आवडतो. तर मला तरी पण भूक लागलेली आहे. मी काय बनवू का मम्मा? बनवू काहीतरी काय बनवू? यावर मी बनवून देते तुला. नको, खूप मोठं आवडायचं. मी ते घालू बनवते मम्मा. हे बघा, आम्ही हे स्वयंपाक करायसाठी आणलेलं आहे, बट ते ह्या ड्रमामध्ये मिसिंग झालेलं होतं. आज हां, आज कोणता डे मम्मा? सॅटर्डे. आज 21 तारीख आहे का? नाही 22 सॅटर्डेच आहे आज. थांबा 2 मिनिटं. मोबाईल कुठे तो? अगं 22 बघू दे. तर हे बघा, माझ्या बहिणीने ह्या मोबाईलची कशी हालत केलेली आहे. ओनली 4% चार्जिंग आहे त्याच्यामध्ये. बघा, पूर्ण इथे रेड दिसत असेल वरती. ते बघा, ती कसं उलटं बोलते. मला म्हणताय की मी चार्ज करून ठेवते, तू असं म्हणते. तर बघा, ही आमची मम्मी नाही का तरसलेली आहे. हिच्यामुळे ही खूप कारनामे करते. तुझ्यामुळं मी काय नाही करत. तू एकदम डेंजर आहे. मग डेंजर वाघ आहे ना मी, तर मी डेंजरच आहे. ते बघा, काय बनवू मम्मा सांग ना, मला भूक लागलेली खूप. सांगा. तू यावर मी स्वयंपाक करून देते तुला. नाही. शिरा बनवू का? पागल, सकाळी उपमा खाल्ला, आता शिरा का? नको यार, काय बनवू? प्रोसेस माझी मम्मी करेल तेव्हा ती किती चिडते कपडे
नाही